देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील विस्मयकारक गढवाल हिमालय पर्वतरांगांमध्ये वसलेलं भव्य केदारनाथ मंदिर आहे। शतकानुशतके ऐतिहासिक महत्व असलेले हे आदरणीय हिंदू तीर्थक्षेत्र श्रद्धा, लवचिकता आणि आध्यात्मिक भक्तीचा पुरावा म्हणून उभे आहे। भगवान शिवाला समर्पित हे मंदिर त्याच्या अतुलनीय नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे। या प्राचीन मंदिराचा मंत्रमुग्ध करणारा इतिहास, दंतकथा आणि आध्यात्मिक आकर्षण जाणून घेण्यासाठी या मनमोहक प्रवासात आमच्या सोबत व्हिडिओच्या माध्यमातून सामील व्हा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। जय शिवराय। आताचा टाइम झालेला आहे, रात्रीचे 1 वाजलेले आहे आणि आम्ही आता निघालो सोनप्रयागसाठी। कारण रश खूप आहे, त्या कारणास्तव आम्हाला रात्रीच निघावं लागतं। कारण आताचा जो प्रवास आहे तो जवळपास 2-2.5 तासाचा प्रवास आहे, 70 किलोमीटर आहे, म्हणून रात्रीच निघतो। चला तर आता हा प्रवास आपण सोनप्रयागपर्यंतचा करूया। चला निघायचं का? निघायचं तर बोला हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। तो आता 6 वाजलेले आहेत आणि आम्ही ट्रेक चालू केले केदारनाथसाठी, पण 5 किलोमीटर अगोदरपासून। ट्रॅफिक बघा किती, ही ट्रॅफिक आहे केदारनाथची। बाईक चांगली जवळपास 10-15 किलोमीटरचा फुल पॅक आहे। आणि आम्ही सोनप्रयागला पोहोचलोय। 6 किलोमीटरचा ट्रेक करून सोनप्रयागला आलोय मित्रांनो। जवळपास 10-15 किलोमीटरची लाईन आहे पाठीमागे। तुम्हाला जर ही लाईन स्किप करायची असेल तर तुम्हाला स्टेलाच सोनप्रयागला किंवा सीतापूरला यावं लागेल। सो आता आम्ही यात्रा रजिस्ट्रेशन करून गाडीच्या लाईनसाठी आलो आहे, जी सोनप्रयागवरून आम्हाला गौरीकुंडला घेऊन जाईल। मागे खगेशदा आहे, पाटणकर आहे, रवी भाऊ, आमचे साडू रणजित भाऊ आणि कोण आहे रे, जयदास आहे, आतिश। तर या ठिकाणी आम्ही लाईनीला आहोत गौरीकुंडला जाण्यासाठी, पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आहे। तुम्ही पाहू शकता किती लोक विदाउट लाईन गेलेले आहेत तिकडं। पोलिसांचं देखील ऐकत नाही कोणी, आणि आम्ही इथं लाईनीमध्ये आहेत। इल्लीगल नाही जायचं, बोलते इल्लीगली जायचं, बरोबर नाही। ट्रॉफिकनी इथे देखील आमची साथ सोडली नाही आहे। ट्रॉफिकनी सर्व्हिस करा आम्हाला, ट्रॉफिक वैताग आला या ट्रॉफिकचा आणि या ट्रिपचा देखील। पण बाबा केदारनाथचे दर्शन जेव्हा होईल तेव्हाच काही शांती आमच्या मनाला मिळेल। सो आता या ठिकाणावरून आपला खरा ट्रेक चालू होणार आहे। इथं दिलेल्या बोर्डावर 16 किलोमीटर आहे, पण आपल्या मॅपमध्ये बघूया किती किलोमीटर होते। तर बोला हर हर महादेव। या यात्रेसाठी तुम्हाला सर्वात प्रथम सोनप्रयागला यावं लागेल। सोनप्रयागमधून शेअरिंग टॅक्सीनं गौरीकुंड यावं लागेल। इथूनच सुरू होते ती केदारनाथ यात्रा।
एक गोष्ट लक्षात असू द्या, जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असाल तरच ही यात्रा पायी करा, अन्यथा या ठिकाणी तुम्ही घोड्यानं किंवा पिट्टूनं देखील जाऊ शकता. या ठिकाणी हेलिकॉप्टरची सेवा देखील उपलब्ध आहे, पण त्यासाठी ऍडव्हान्स्ड बुकिंग आवश्यक आहे. पहिला वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळतो. थकले का रे? मग नाही टकना मना आहे. 3 किलोमीटरवर पहिला हॉल्ट आहे आमचा. चलते रहो. माणसांपेक्षा जास्त घोडे चालतात, माणसांना चालायलाच जागा नाही. परंतु नाही, इकडनं बटाटा तिकडनं आलू नुसती मॅगी. आता थोडा मॅगी खातो, मॅगी पहाडवाली मॅगी. 4 5 काही लोकांना उपवास आहे, उपवास करू नका सांगतात तरी करतात. नाही रे, उपवास मला पण उपवास असतो, पण आजचा दिवस चौकशी. उत्तराखंडातील 4 धाम यात्रा ही हिंदू धर्मातील पवित्र यात्रा मानली जाते आणि याच 4 धामांपैकी एक केदारनाथ धामचे आज आपण दर्शन घेणार आहोत. केदारनाथ हे पंच केदार मधील मुख्य केदार आणि भगवान शिवाचे सर्वात पवित्र निवासस्थान असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून याला आदराचे स्थान आहे. मित्रांनो, आम्ही येऊन पोचलोय आता भीमबली या ठिकाणी. हा जो माझ्या पाठीमागे दिसतोय तो भीमबली म्हणजेच या केदारनाथ ट्रेकमधील अवघड टप्पा. आवाज थोडा बसलाय. येत्या काही काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून प्रत्येकाला आज केदारनाथ दर्शनाची आस लागलेली आहे आणि प्रत्येक जण म्हणतोय, एक दिन हम भी केदारनाथ आएंगे महादेव, हर हर महादेव. तो हाच आहे भीमबली, जिथून केदारनाथचा टप्पा हा थोडा अवघड वाटतो. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकाल तर सरळ चढाई आहे आणि या बाजूने एक रस्ता जातो. आता बऱ्याच वेळानंतर आपण पोचलोय जवळपास आणि आता थोडी उतरण आलंय. खूप थकलोय आता. असं झालंय कधी पोचतो आणि झोपतोय. लाईव्ह वंगाल परिस्थिती आहे. वाट लागलेली आहे आमची सर्वांची. आमचे 2 प्यादे हुकुमचे एक्के घोड्यावर बसून आलेले आहेत. थकले बिचारे. जीवनदा केदारनाथ मंदिर भगवान शिवाच्या भक्तांसाठी खूप मोठे आध्यात्मिक महत्व आहे. केदारनाथची यात्रा ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि आव्हानात्मक यात्रा मानली जाते. यात्रेकरूंना एक कठोर ट्रेक करावा लागतो. गौरीकुंड ते केदारनाथ अंदाजे 17 ते 18 किलोमीटरचं अंतर आहे. ही कठीण तीर्थयात्रा एखाद्याच्या पापांची शुद्धी करते, आध्यात्मिक मुक्ती देते आणि भगवान शिवाचे आशीर्वाद देते असे मानले जाते. तर शिवसकाळ मित्रांनो, काल संध्याकाळी 5-6च्या दरम्यान आम्ही केदारनाथला पोहोचलो, पण त्यावेळेस आमची हिंमत नाही झाली मंदिरापर्यंत जाण्याची, म्हणून आता आम्ही दर्शनासाठी चाललो आहे. तर सर्वांची हळदी खराब होती, तर चला आता जाऊया आणि केदारनाथाचं दर्शन घेऊया. चला. हर हर महादेव.
सो मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत तो केदारनाथ मंदिराच्या पाशी. मागेच आमच्या केदारनाथ मंदिर आहे आणि खूप छान वाटतं ज्या वेळेस मंदिराचं दर्शन झालं. तर तुम्हाला देखील या मंदिराचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. केदारनाथ मंदिराची उत्पत्ती प्राचीन हिंदू धर्मग्रंथ आणि दंतकथांवरून शोधली जाऊ शकते. हिंदू पौराणिक कथेनुसार महाभारतातील कुरुक्षेत्र युद्धानंतर पांडव बंधूंनी युद्धादरम्यान केलेल्या पापांसाठी भगवान शिवाकडे क्षमा मागितली. त्यांना थेट माफ करण्यास इच्छुक नसलेल्या भगवान शिवानं बैलाच्या रूपात केदारनाथ मध्ये आश्रय घेतला. जेव्हा पांडवांना हे कळले तेव्हा ते मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शिवाच्या मागे गेले. शेवटी भगवान शिवानं त्यांचे खरे रूप प्रकट केले आणि त्यांना क्षमा केली. त्यांच्या अतूट भक्तीनं प्रभावित होऊन भगवान शिवानं या प्रदेशाला आशीर्वाद दिले आणि तेथे ज्योतिर्लिंगाच्या रूपात कायमचे वास्तव्य करण्याचे वचन दिले. अशा प्रकारे केदारनाथ मंदिराचा जन्म झाला. केदारनाथ मंदिराचे स्थापत्य वैभव प्राचीन भारतीय मंदिर बांधणी तंत्र प्रतिबिंबित करते. हे विशिष्ट उत्तर भारतीय मंदिर शैलीचे अनुसरण करते. जटिल दगडी कोरीव काम आणि उत्कृष्ट कारागिरीद्वारे वैशिष्ट्यीकृत मोठे दगडी स्लॅब वापरून बांधलेले हे मंदिर समुद्र सपाटीपासून अंदाजे 3583 मीटर अर्थात 11,755 फूट उंचीवर उभे आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वोच्च शिव मंदिरांपैकी एक आहे. अलंकृत सजावट आणि शिल्पांनी सजलेली मंदिराची भव्य रचना भाविक आणि पाहुण्यांना आश्चर्यचकित करून सोडते. हॅलो, आवाज येतो? हॅलो, आदि शंकराचार्य 8व्या शतकातील प्रसिद्ध तत्वज्ञानी आणि धर्मशास्त्रज्ञ यांनी मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आणि ते एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र म्हणून स्थापित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आम्ही चाललोय केदारनाथाचं दर्शन घेऊन परिसर पाहून आता आम्ही चाललोय तो भैरवनाथाच्या दर्शनासाठी. तर या ठिकाणावरून जायचं आपल्याला त्या तिथपर्यंत. चला तर हा देखील दर्शन पूर्ण करूया आपण, म्हणजे ही केदारनाथ यात्रा आपली पूर्ण झाली असे समजू. तर मित्रांनो, आपण आता भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत जात आहोत. समोर आपल्याला केदारनाथ मंदिर पाहायला मिळतं. मनोरम्य दृश्य या ठिकाणावरून आपल्याला पाहायला मिळतं. आजूबाजूला गर्दी पहा किती आहे. जवळपास 4-1 किलोमीटरची लाईन आहे.
तर मित्रांनो, आम्ही हा केदारनाथ ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे आणि कुणालाही काहीही झालं नाही आणि आता आमचा परतीचा प्रवास या ठिकाणावरून चालू झालेला आहे. तर तुम्हाला हा केदारनाथ ट्रेकचा आणि केदारनाथ दर्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. केदारनाथ महाराज की जय जय शिवराय.